नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत शिंदे साहेबाच्या प्लॉटवर आणि हा प्लॉट आहे सेलू परतूर रोडवर. तर याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि क्रॉप गार्डलाईन सर्व्हिस स्वतः शिंदे साहेबांनीच केलेली आहे. तर याच्यामध्ये क्रॉप आहे मुख्य पपई आणि पपईमध्ये आंतरपीक घेतलेलं आहे टरबूज. तर साहेबांनी खूप छान व्यवस्थापन केलं आहे. पाहूया आपण प्लॉट फिरून काय आहे सेटिंगचं. सध्या सेटिंग चालू आहे. सेटिंगमध्ये फुलं भरपूर आहेत आणि फळधारणा आता चालू होते आहे. तर सेटिंग मस्त आहे. पहा, भरपूर फुलं आहेत, फुलाची संख्या भरपूर आहे आणि आता काही दिवसातच फळधारणेला सुरुवात होईल. मस्त प्लॉट शीट आहे. याला 2 डोस कंप्लीट झालेले आहेत. सध्या स्थिती छान आहे. या 2-3 पट्ट्या आहेत पहा, 1, 2 आणि ही 3. जवळपास हा 1.5 एकरचा जवळपास प्लॉट असेल. 1.25 एकर ते 1.5 एकर. सध्या कुठलं डिसीज वगैरे नाही आहे. प्लॉट एकदम क्लिअर आहे. सेटिंग खूप छान आहे, मस्त. फळधारणा पण याला 1 नंबर होणार आणि पोटेन्शियली पॉवर 1 नंबर आहे. इम्युनिटी पॉवर झाडामध्ये स्ट्रॉंग आहे. झाड जर स्ट्रॉंग असेल तर उत्पादन पण आपल्याला शेतामध्ये चांगलंच मिळतं. चार 8 दिवसानं लवकर लावलेला प्लॉट आहे, त्यामुळे इथं तुम्हाला फळं पण दिसतील. पहा, हे जे असं वाकडं फळ होतं आहे ना मित्रांनो, हे वाकडं फळ, तर याचं कारण आहे याला डंक मारत असते. त्याच्यासाठी मक्षिकारे कामगंध सापळे इथं लावणं गरजेचं आहे. मक्षिकारे कामगंध सापळे जर आपण 1 एकरात जवळपास 25-30 जर लावले तर त्याचं चांगलं व्यवस्थापन होतं आणि तुर्तास लवकर लावा ज्यावेळेस सेटिंग होते त्यावेळेस. पहा, मक्षिकारी कामगंध सापळे असे असतात. हे ट्रॅप आहे उडणाऱ्या किड्यांसाठी. याला ट्रॅप म्हणतात, उडणाऱ्या किड्यांचं संरक्षण करण्यासाठी. आणि जे डंक मारते फळावर ती माशी असते, त्याच्यामुळं हे कामगंध सापळा असतो. ज्याच्यामध्ये त्या माशीला अट्रॅक्ट करण्यासाठी एक गंध सोडलेला असतो, त्याच्यामध्ये ती माशी येऊन अडकते आणि त्याचं तिथंच त्या किड्याला रोखून धरते. त्या माशीला पुढच्या वेलाकडं जाऊ देत नाही, असं असतं. उपटतन केलेलं दिसतंय. मोहरी खूप उगवले होते याच्यात. टरबूजाचं पीक हे शेतकऱ्यांना चांगलं कॅश क्रॉप मिळवून देणारं पीक आहे. कॅश क्रॉपच्या नावानं हे पीक प्रसिद्ध आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की लागवणीची स्टेज हे सरासरी 75 ते 95 दिवसामध्ये येणारं पीक आहे. म्हणजे सरासरी 3 ते 3.5 महिने हे पीक घेतं. तर याचं जे सायकल आहे, क्रॉप सायकल आहे, ही सरासरी 90 दिवसाची म्हणजे 3 महिन्याची आहे. तर याच्यामध्ये आपण पहिल्या महिन्यामध्ये नत्रयुक्त खताचा पुरवठा करावा, दुसऱ्या महिन्यामध्ये स्फुरदयुक्त खताचा पुरवठा करावा आणि तिसऱ्या महिन्यामध्ये पोटॅशयुक्त खताचा पुरवठा करावा. तर असं आहे याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन. आणि त्याच्यामध्ये सेकंडरी न्यूट्रिशनमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. सेकंडरी न्यूट्रिशनमध्ये जेही आपण डोस द्यायलो मुख्य अन्नद्रव्य, तर त्याच्या कमीत कमी 10 ते 20% हे सेकंडरी न्यूट्रिशन गेलं पाहिजे. आणि मायक्रो न्यूट्रिशन ह्या शेवटच्या स्टेजमध्ये द्या.
दुसऱ्या किंवा शेवटच्या स्टेजमध्ये, पहिल्या स्टेजमध्ये मायक्रोन्यूट्रल नसलं तरी चालतं, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये ज्यावेळेस मायक्रोन्यूट्रल आपल्याला द्यायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये जेही खतं आपण वापरले त्या खताच्या 5%, जास्तीत जास्त 10% किंवा कमीत कमी 5% याप्रमाणे खतं मायक्रोन्यूट्रल हे कंटेंट सोडायचं असतं. तर त्यामध्ये आपल्याला जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे द्यायचं. आणि ज्यावेळेस दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला जास्त सेटिंगचं महत्त्व असतं, सेटिंग, तर दुसऱ्या स्टेजमध्ये तर त्यासाठी बोरॉन आवश्यक आहे. तर बोरॅक्स चिलेटेडमध्ये घ्या किंवा सल्फरिकमध्ये घ्या. तर बोरॅक्स जर दिलं तर चांगल्या पद्धतीनं आपली सेटिंग होते, हे महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस फळधारणा होईल त्यावेळेस भरण पोषणसाठी वॉटर सोल्युबल खतामध्ये 12-XC0 दुसऱ्या स्टेजमध्ये आपण देणं आवश्यक आहे. तिसऱ्या स्टेजमध्ये 0-32 आणि चौथी स्टेज म्हणजे मॅच्युरिटी त्यावेळेस 0050 किंवा पोटॅशियम शोनाईट हे देणं आवश्यक आहे. त्याच्यासोबत दुय्यम आणि मायक्रोन्यूट्रल पण थोडं थोडं देत राहा, म्हणजे आपल्याला प्लॅन्ट न्यूट्रिशन डेफिशियन्सी दिसणार नाही प्लॉटवर आणि येलाची परिपूर्ण वाढ होऊन भरघोस व दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जाईल. तर थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. असं फळ पाहिजे, गोल मस्त छान. असं जर गोल मस्त फळ असेल तर त्याची सर्वांगीण विकास छान होतो. आणि हे पण गोल आहे पहा, सर्वांगीण विकास छान होतो आणि त्याचं वेट पण आपल्याला चांगलं मिळतं, क्वालिटी मेंटेन होते आणि मार्केटमध्ये त्याला रेट पण चांगला मिळतो. मस्त साईज आहे, छान. सध्या प्लॉट सेट आहे मस्त, नो प्रॉब्लेम. पहिल्या स्टेजमध्ये पहा डंक, प्रत्येक फळाला डंक आहे. मागाच्या स्टेजमध्ये नाही आहे, कारण कामगंध मक्षिकारी कामगंध सापळे लावलेले आहेत. तरी पण थोडे कमी झाले, थोडे वाढवा ही विनंती. तर तिथं एक आणि इथं 1-2 दिसले, तिकडे एक दिसतंय, 3-4 दिसतात. कामगंध मक्षिकारी कामगंध सापळे वाढवणं महत्त्वाचं आहे, ट्रॅप पण वाढवणं महत्त्वाचं आहे.